शिवाजी महाराजांचा. शिवाजीचा महाराजांचा पार पडायला. हां, मंदिर बघायला. मंदिर बघायला चाललंय. मराठे पाड्यामध्ये. मराठी पाड्यामध्ये. हां, तर कसं तर लेट्स गो. लेट्स गो. हॅलो गाईज, आम्ही गाडीत आहे. हॅलो गाईज, आता आपण गाडीत आहे परत. आता ऊन किती आहे? ऊन बघा किती आहे. तर ऊन दाखवणार दादा, त्यांना ऊन दाखवायचं आपण. असं काहीतरी बोल ना, असं छान छान. आता 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 नाही पोहोचलोय. नाही पोचलो. नाही पोहोचलो. झालं. शिवाजीच्या मंदिरात आता शेलारला पोचलो आम्ही. आता शिल्लारला पोहोचलो आम्ही. शेलार गाव आला. शिल्लार गावाला. आता कवाड गाव हे. आता हे खेळणार इकडे. मला तर रेवंशला मार नाही घेऊन आलो खाईल. आम्ही. रेवंश झोपलाय, रेवंशला आम्ही नाही घेऊन आलो. आता मी मार खाणार खेळणार तर. कोण मारणार तुला? डॅडी. डॅडी मारणार. हा. अच्छा. तू मस्ती करणार ना, मग तुला मारणार. आज पण कट्टी येणार नंतर. तू मस्ती करणार तर मग कट्टी होणार ना. मी तर सुंदरी गाणं लागलंय. लागलं आता सुंदरी गाणं. नाचणार. हां. मग खेळणार, मग मार खाणार. हां, व्हेरी गुड. मार खाणार ती. मागे cockroach. पुढे. Health every day means the health factor. जय भवानी, जय शिवाजी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. तर आज आपण आलो आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, शिवशक्तीपीठ, मराठेपाडा, भिवंडी येथे. यांनी तर मोनालिसाला घ्यायला पाहिजे, मग फेमस होईल अजून. हा, ती मोनालिसा बंजारी आहे ना, ती पण फेमस आहे. हे भिवंडी वाड्याचे रस्ते इतके खराब आहेत की विचारता सोय नाही. म्हणजे काय प्रशासन करतोय ना इथे ते त्यांनाच माहीत. प्रत्येक ठिकाणी खोदून ठेवलेलं आहे, एक ना धड कुठे रस्ता बनवलेला आहे. सगळीकडे माती काढून त्याची ती धूळ सगळी. म्हणजे त्यांना नक्की काय करायचं आहे ना हे काही कल्पनाच नाही, म्हणजे माहीतच नाही. फक्त इथे येण्याचा प्रॉब्लेम हेच होतो की ते रस्ते खूप खराब आहेत, म्हणून इथे येण्यासाठी म्हणजे कंटाळा येतो खूप.
पोहोचणार आपण. येस, आला 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 आला, ये पोहोचलो. गाईस लुक, पोहोचलो आपण. गर्दी बघितली आज किती आहे. आज गर्दी आहे. या मंदिराच्या थोडासा मागे गेलं तिकडे पार्किंगसाठी जागा आहे. हा पूर्ण एरिया मंदिरातच आहे. ही पूर्ण पार्किंगची जागा आहे. मित्रांनो, हे केवळ मंदिर नाही तर हा शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाचा एक जिवंत किल्लाच आहे. गड किल्ल्याच्या धर्तीवर साकारलेले हे भव्य मंदिर पाहिल्यावर आपोआपच अभिमानाने छाती भरून येते. फोटो सेशन चालू आहे. तेव्हा फोटो मंदिराच्या बाहेरचा बघ ना, तिकडे जरा मंदिरात प्रवेश केल्यावर याची भव्यता आपल्याला थक्क करते. कोरीव खांब आणि सुंदर कलाकुसर जणू या वास्तूची श्रीमंतीच सांगते. हे विक्री दालन आहे. इथे तुम्हाला शिवाजी महाराजांची मूर्ती, फ्रेम, इतर कुठलीही वस्तू जे मंदिराचे फोटो वगैरे तुम्ही इकडनं परचेस करू शकता. आता आपण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याकडे जाणारे पायऱ्या चढत आहोत. प्रत्येक पावलावर जाणवत आहे की आपण कुठल्या तरी पवित्र गड किल्ल्यावर चाललो आहोत. जसे पायऱ्या वर चढत जातो तसा सभोवतालचा नजारा
अधिकाधिक स्पष्ट होत जातं. संडे या संडेला खूप गर्दी येते. वर येताच समोर दिसतो श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा सभामंडप. इथे आपल्याला तुळजाभवानी मातेचं मंदिर सुद्धा बघायला मिळते. अयोध्या येथील प्रभू श्रीरामांची मूर्ती घडवणाऱ्या सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेली 6.5 फूट उंचीची कृष्णशिलेची म्हणजेच ब्लॅकस्टोन ही महाराजांची मूर्ती आपल्याला दिसते. या मूर्तीत शिवरायांचे तेज आणि शौर्य स्पष्टपणे दिसून येते. हे मंदिर शिवप्रेमीसाठी एक तीर्थक्षेत्रच आहे, जिथे देव, देश आणि धर्मरक्षणाचे महत्त्व आपल्याला पुन्हा एकदा कळते. स्वराज्याच्या या विचारांना आणि या कार्याला इथे आपण नक्कीच प्रणाम करूया.
आता आपण बुरुजाच्या दिशेने चालत आहोत आणि तिथून सभोवतालचा मराठेवाडा परिसर किती सुंदर दिसतो ते पहा. शिवाजी महाराजांच्या काळात जसे बुरुजावरून स्वराज्याचे रक्षण केले जात असे तसाच अभिमान इथे उभा राहून वाटतो. हे मंदिर केवळ आराध्य दैवताचे स्थान नाही आहे, तर हा इतिहासाने प्रेरणा देणारा एक जिवंत गड आहे, जो तुम्ही प्रत्येकाने इथे हा येऊन अनुभवला पाहिजे. हे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे हे भव्य शक्तिपीठ आपल्याला प्रेरणा देईल आणि नक्कीच उत्साह भरेल. तुम्ही जेव्हा कधी भिवंडीला याल तेव्हा या ऐतिहासिक स्थळाला नक्की भेट द्या. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you.